नमस्कार. प्रेम जिव्हाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय भोगीची भाजी. तर चला तर भोगीची भाजी कशी बनवायची बघूया. भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या या सगळ्या भाज्या आहेत. इथे पापडी आहे, इथे वाल, इथे वाटाणा आहे, इथे ओले चणे, हे बघा ओले चणे, आणि इथे तुरीच्या शेंगा आहेत, शेवग्याची शेंग आहे, गाजर आहे, वांग, बटाटा, 1 चमचा तीळ, 2 चमचे सुकं खोबरं, 3-4 लसणाच्या पाकळ्या. हे छान आपण भाजून घेऊया. तर हे बघा असे हे तीळ चांगले तडतडलेत आणि छान कलर पण आलाय, बघू शकता. आता आपण हे काढून घेऊया. मसाला छान भाजून घेतलाय. आता आपण मिक्सरला याला फिरवून घेऊया. आता याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकू. पाणी न घालता हे असंच फिरवून घेऊया. इथे बघू शकता पाणी न घालता मस्त असं मिक्सरला फिरवून घेतलंय. हे बघा असं आपण मसाला तयार केला. 1 चमचा तेल घालूया. राई, आता राई छान तडतडली. आपण याच्यात टाकूया कढीपत्ता, अर्धा चमचा जिरं, थोडीशी हिंग. याच्यातच टाकूया आपण कांदा. कांद्यामध्ये टाकूया 1 टोमॅटो. याच्यामध्ये टाकूया हळद, धण्याची पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि मालवणी मसाला. आता याच्यामध्ये घालूया तुरीच्या शेंगा, ओले चणे, वाटाणे, चणे, वाल, पापडी, बटाटा, वांग, आणि ह्या शेवग्याच्या शेंगा, गाजर. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं असं. चवीनुसार मीठ आणि पाणी. झाकण ठेवून याला 10 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. भाजी शिजेपर्यंत ना आपण इकडे भाकरी करून घेऊया. आता इथे मी बाजरीचं पीठ घेतलंय, 1 भाकरीचं. त्यात थोडस असं चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे भाकरीला छान चव येते. आणि असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. आता बघू शकता मी सगळे तीळ लावून घेतले आणि याला अशा हाताने प्रेस केलेत, म्हणजे ते पडणार नाहीत. ठीक आहे. आता आपण भाकरी तव्यामध्ये टाकूया. आता अशी दोन्ही बाजूनी मस्त अशी छान भाकरी भाजून घ्यायची. बघू शकता किती छान मस्त भाजली भाकरी. तर ह्याही बाजूने आपण भाजून घेऊया. तर बघू शकता मस्त अशी छान दोन्ही बाजूनी भाकरी भाजली. हे बघा, आणि ती पण छान भाजली गेली. तर अशा पद्धतीने आपली बाजरीची भाकरी आणि भाजी शिजली का आपण बघूया. मस्त शिजली आहे भाजी. हे बघा मस्त हात माझे बघा. याच्या आधी पण मी एकदा बघितलं होतं खोलून.
आता जो आपण वाटप केलेलं ना बिना पाण्याचं आहे बघा, सुक्क असं, ते टाकून घेऊया याच्यामध्ये. 2 चमचे वाटप आणि ते शेंगदाण्याचा कूट 1 चमचा. आता हे छान मिक्स करायचं. आता 1 मिनिट मी याला परत एक उकळी काढते अशी छान झाकण ठेवून. आता आपली भाजी झाली का आपण बघूया. आणि बघू शकता मस्त आपली भाजी बनवून तयार आहे, शिजली आहे पण छान अगदी. आता आपण काढून घेऊया. आता मस्त अशी आपली भन्नाट भाजी बनवून तयार आहे. ही बघा मस्त अशी छान झाली आपली भाजी. आता याच्यावर थोडेसे आपण तीळ टाकूया, कारण ही भोगीची भाजी आहे ना, तिळाचा मान आहे असं. तर छान मस्त आता तीळ पण पेरून घेतले. आणि इथं बघू शकता ही आपली मस्त मोठी मराठवाड्याकडे आमच्याकडे अशी मोठी भाकरी करतात. ठीक आहे, ती बघा मस्त अशी मोठी भाकरी करून घेतली. आणि मस्त ही भोगीची भाजी. तर तुम्हाला ही भोगीच्या भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.